हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल करवंद कशी सुकलेत मस्तपैकी. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या पालवीच्या काजू. पालवीच्या काजू ह्या सीझनला चालू होतात लागायला. तसं बघायला गेलं तर काजूचा सीझन बऱ्यापैकी झालेला आहे. पण आता परत झाडांना पालवी येते, मोहर येतो, मोहरमधून परत काजू येतात. तर आता पालवीच्या काजू वगैरे खूप लागायला चालू होतात. आणि मेन म्हणजे पाऊस झाल्यानंतर पण त्या काजू बघायला मिळतात. तर आपल्या घरीसुद्धा आता आलेली जी आपली मोठी बाग आहे, तुम्ही बघितली असाल त्याचे पण व्हिडिओज. तर त्या मोठ्या बागेमध्ये आता काजूंवरती कुठे कुठे काजू आहेत तर म्हणजे काढून आपण आणलेले आहेत. तर आज एकदम प्रॉपर तुम्हाला माहिती सांगते कशा पद्धतीने लागतात काजू काय वगैरे. तर चला तुम्हाला मी दाखवते. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने काजू वगैरे लागायला चालू होतात पालवीच्या. तर चला दाखवते तुम्हाला. तर ह्या बघू शकताय पालवीच्या काजू आहेत आपल्या. आता ह्या आणलेल्या आहेत, ह्या काल आणलेल्या आहेत, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया पालवीच्या काजू कशा पालवीच्या काजू तयार होतात किंवा कशा पद्धतीने पालवीच्या काजू ह्या असतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून बघायला मिळेल. तर ह्या इकडे आहेत प्लस इकडे पण आहेत. तर तसं बघायला गेलं तर काजूचा सीझन बऱ्यापैकी संपुष्टात आलेला आहे. तसं बघायला गेलात तर बऱ्यापैकी संपल्याच आहेत. जो मोठा बहर असतो काजूंचा तो बऱ्यापैकी संपलेला आहे. पण त्यातूनच नवीन पालवी येत असते झाडांना आणि त्यातूनच नवीन पालवी म्हणजे काय तर झाडाला नवीन पानं येतात. त्या पानांबरोबरच मोहरसुद्धा येतो आणि मोहर आल्यानंतर त्यातल्या पालवीच्या काजू असतात त्या रुजतात. आता पालवीच्या काजू म्हणजे काय तर झाडांना जी पालवी येते त्याच्यातून जो मोहर येतो त्यातून ज्या काजू येतात त्यांना पालवीच्या काजू म्हणतात. आता पालवी काय अशीच येत नाही, पालवीला थोडंफार पाण्याची गरज असते. तर सकाळचं जे काही दव असेल त्याच्यातून किंवा पाना तर ज्या काही आपल्या काजू असतात त्यांच्यात खूप सारे बदल हे ते होत असतात आणि त्याची काही पानं वगैरे असतात ती ह्या दिवसांमध्ये बऱ्यापैकी गळतात आणि हवामान तसं कोरडं असल्यामुळे चांगली पालवी येते आणि त्या पालवीतून बिया लागतात. आणि पालवीच्या बिया ज्या असतात ना त्या तुम्हाला इथं बघायला मिळतील कशा ठसठशीत आहेत बघा, एकदम जाडसर आहेत. तर अशा ह्या पालवीच्या बिया आहेत. आता जरी आपले जे काही काजू आहेत त्या एकाच दुसऱ्या काजूंवरती अशा ह्या बिया मिळतात. जवळजवळ तसं जर तुम्ही काजू बघितलात ना तर मग काढल्यानंतर एका भाजीचे काजू आपल्याला मिळतात. ह्या बघा इकडे एका भाजीच्या काजू आपल्या भेटलेल्या आहेत. आता ह्या वेंगुर्ला नंबर 7 नंबर काजू बी आहे. आणि काजू बघा कशा एकदम ठसठशीत अजिबात. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, स्टार्टिंगला जेव्हा काजू लागतात ना तेव्हा किडीचं प्रमाण जास्ती असतं. पण जेव्हा पालवी लागल्यानंतर म्हणजे पालवी आल्यानंतर काजू ज्या बाहेर येतात पालवीतून तर त्याला अजिबात तुम्हाला कीड कुठेच बघायला मिळणार नाही. कीड कुठे लागते तर ह्या जो डोळा असतो त्याला कीड लागते इथे मध्ये. तर अजिबात तुम्हाला एकाही काजूला कुठेच म्हणजे कुठे कीड लागलेली बघायला मिळणार नाही अजिबात. तर ह्या ज्या काजू असतात पालवीच्या त्यांना अजिबात काही होत नाही, चांगल्या येतात काजू. आणि मेन म्हणजे ना चवीला खूप छान लागते त्या पालवीच्या काजू, चव खूप छान लागते. तर ह्या बघा इकडे सुपात ठेवलेले आहेत आपण. त्यानंतर पावसामध्ये पण बऱ्यापैकी काजूंना लागतात. आता पावसात कसं असतं, पाणी मोठ्या प्रमाणात असतं, पाऊस खूप असतो त्याच्यामुळे त्यांना परत पालवी वगैरे येते आपल्या झाडांना. पहिली जी पानं असतात ना ती सगळी पाळसळून जातात. पाळसळून जातात म्हणजे काय, त्याची पानं असतात ती पहिली पिवळी पडतात. पिवळी पडून गेली की मग खाली गळून जातात. तुम्ही प्रत्येक झाडाचं बघू शकता त्याच पद्धतीने काजूचं पण असतं. तर गळून जातात आणि त्याच्यानंतर परत पालवी येते, पालवीतून परत पानं येतात आणि एखाद दुसऱ्या काजूला मोहरसुद्धा येतं. तर पावसाळ्यात पण बऱ्यापैकी काजू लागलेलं तुम्हाला बघायला मिळतील. आणि आमच्याकडे ह्या दिवसांमध्ये सुद्धा म्हणजे पावसाच्या आधीसुद्धा काजू बऱ्यापैकी लागलेले असतात. तर आपल्या त्या जी काही मोठी काजूची बाग आहे त्यातल्याच ह्या सगळ्या बिया आहेत, तिथूनच हे आणलेल्या आहेत. आता झाडावरती बोंड वगैरे पण बघायला मिळतात, ओल्या काजू पण बघायला मिळतात. तर पालवीच्या काजू ह्या अशा आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जरी काजूचा सीझन संपला असला, मोठा बहर जरी संपला असला तरी आता ह्या सीझनला वगैरे काजू बघायला मिळतात. आणि ह्या ज्या सगळ्या काजू आहेत त्या पालवीच्या काजू आहेत. आता त्यातूनच जेव्हा उशिरा वगैरे काजू लागतात तर त्या पण येतात. अजून पण झाडांवरती बऱ्यापैकी आपल्याकडे काजू वगैरे आहेत, कोवळ्या वगैरे, तर त्याच पालवीतूनच आलेल्या आहेत. झाडांना कशी पालवी ही सातत्याने येतच असते, त्याच्यामुळे त्यातून फळं वगैरे येण्याची जी काही प्रक्रिया असते ती अधूनमधूनही होत असते. त्याच्यामुळे पालवीमध्ये पण बऱ्यापैकी काजू येतात आणि पावसामध्ये पण बऱ्यापैकी झाडांना पालवी येते. तर ह्याच्यामध्ये काजू या मिळतात. आणि आत्ता ह्या सीझनला म्हणजे पावसाच्या आधी कटिंग वगैरे पण केली जाते काजूंची. कटिंग म्हणजे काय तर काजूच्या ज्या काही फांद्या असतात, काजू बऱ्यापैकी पसरलेल्या असतात. ज्या वेंगुर्ला काजू असतात ना त्या खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांची कटिंग केली जाते. आणि मग कटिंग आता जर पावसाच्या आधी केली की नंतर मग पावसाळ्यात बऱ्यापैकी त्याला पालवी फुटते, बऱ्यापैकी फांद्या तयार होतात. आणि मग जो काही 7-8 महिन्याचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्या काही फांद्या आहेत त्या चांगल्या तंदुरुस्त होतात. आणि त्याच्यानंतर डिसेंबरच्या वगैरे दरम्याने ज्या काही काजू आहेत त्या
मोहरायला सुरुवात होतात. तर ह्या दिवसांमध्ये आंबा तोडणी असते, म्हणजे काय आंबा छाटणी असते, त्याच्यानंतर काजूची छाटणी केली जाते. बऱ्यापैकी आपल्या घराजवळ झाडं असतात ती पण पावसाच्या अगोदर छाटणी केली जाते, जेणेकरून नंतर चांगली पालवी यावी यासाठी. तर ह्या दिवसांमध्ये अशी छाटणी केली जाते, प्रत्येक झाडांची केली जाते. त्याच्यामागे काही कारण असतं, ते म्हणजे हेच की परत त्याला चांगली पालवी यावी यासाठी, परत झाड जोमाने तयार व्हावं यासाठी. त्याच पद्धतीने ज्या काही मोठ्या बागा असतात, आंब्याच्या बागा असतील, काजूच्या बागा असतील, ह्या दिवसांमध्ये छाटणी केली जाते. प्लस इकडे ज्या काजू आहेत ना, त्या नुकत्याच म्हणजे आपली जी दुसरी जमीन आहे, पण ती जरा आपल्या घरापासून लांब आहे, त्याच्यामुळे तर ह्या ज्या काजू आहेत त्या पण तिकडच्या आहेत, पण ह्या पालवीच्या नाही आहेत. ह्या उशिरा लागतात काजू, त्या आहेत. आता ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये गावठी काजू पण आहेत, प्लस बाजारी काजू पण मिक्स आहेत. आता ह्याची जी काजू बघण्याचा शेप बघा कसा वेगळाच आहे, फुगीर अशी काजू आहे. आणि जर तुम्ही ही काजू जर बघितलीत आपली वेंगुर्ला, तर ही बघा. तर अशा पद्धतीने ह्या गावठी काजू वगैरे आहेत आणि ही वेंगुर्ला काजू आहे. तर ह्या पण ज्या काजू आहेत त्या पण आज सकाळच्या आहेत आणि ह्या कालच्या आहेत काजू. तर आज सकाळी आणलेल्या आहेत आणि ह्या गरमीतनं काजूची सालं बघा कशी झालेली आहे. तर ह्या गरमीतनं काजूची जी सालं आहेत ना ती अशी लालसर होतात, कारण की गरमी खूप आहे ना त्याच्यामुळे इकडे ह्याचं अंथरून ठेवलं आहे. आता ह्या काजू वगैरे कापून आपण सुकवू आणि फ्रीजमध्ये पण चांगल्या राहतात काजू. तर इकडे ह्या पालवीच्या काजू आहेत आणि ह्या नुकत्याच उशिरा वगैरे लागलेल्या काजू आहेत त्या आहेत. तर हे सगळ्या गावठी आणि बाजारी सगळ्या मिक्स काजू आहेत. तर अशा सगळ्या काजू आहेत आपल्या. तर ह्या दिवसांमध्ये भाजी शेवटपर्यंत आपल्याला खायला मिळते. पालवीच्या वगैरे काजू येतात त्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस एकदा पडला की काजूच्या खाली ना तुम्हाला बघायला मिळतील बऱ्यापैकी सुक्या बिया असतात, त्या ना रुजतात. त्याच्यामागे पण ज्या काही काजूतून जे काही रोप येतं, त्या रोपाच्या खाली 2 काजू ना अशा तुम्हाला बघायला मिळतील, अशा पाकळ्या असतात. तर त्यांचीसुद्धा भाजी केली जाते या दिवसांमध्ये. तर काजू मग कुठल्याही असतील त्या काजू, मग गावठी असतील किंवा बाजारी असतील, ह्याच्यामध्ये जर काजू खाली वळलेले असतील तर त्या छानपैकी पावसामध्ये फुगतात आणि त्याच्यानंतर मग काजूला मोड वगैरे येतात आणि त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या काढतात, त्याचीसुद्धा भाजी केली जाते. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या यंदाच्या पालवीच्या पण काजू आपल्याला भेटलेल्या आहेत, अजून झाडावरती सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने छानपैकी सुक्या पण काजू मिळतात आणि ओल्या पण काजू मिळतात. आणि मेन म्हणजे ना, जशी आपली स्टार्टिंगला आपण काजूची भाजी करतो त्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट याच्यामध्ये खूप अंतर असतं. ह्याची टेस्ट खूप छान लागते, पालवीच्या काजूंची पण मस्त टेस्ट लागते. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या पालवीच्या काजू आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असेच आपण छान छान व्हिडिओज घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तर आत्ता मी थोडक्यात जी माहिती तुम्हाला सांगितली ते आपल्या काजूंविषयी सांगितले, ज्या पालवीमध्ये येतात, कशा पद्धतीने पालवी येते, काय येते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.